म्हणजे खूप वाईट वाटणार आहे. अरे मोरे असं काय करताय? नाही आठवण म्हणजे आपण इतक्या वर्ष आता जवळजवळ राहता आहे. आठवण तर येणारच ना. मी काय म्हणतो तुमची आठवण म्हणून तो चपलेचा स्टँड घेऊन जाऊ काय? एवढा सासऱ्यानं देन काहीतरी अरे काय माणूस आहे हा? चपले हो मोरे, लाज वाटली पाहिजे तुम्हाला. कसली लाज? सासऱ्याची 75 आहे ना, तो स्टँड बघा गंजलाय तो. सासरा पण गांजलाच आहे. अरे हो कसं बोलताय हो? अरे ठीक आहे, तुम्हाला पाहिजे ना घेऊन जातो, स्टँड घेऊन जा. हा, मग ते सिलिंग फॅन बरं सिलिंग फॅन सुद्धा घेऊन जा. मग तर झालं आता. काय केवलकर जाऊ दे, मी बोललो ना आता कुटुंब आहात तुम्ही सगळे, माझं कुटुंब आहात. मोरे माझा मोठा भाऊ हा. होय ना. Yes. मोठा भाव. Yes. मग हा सोपा पण देऊन टाका. या काय कर या चौगुले, मोठा भाऊ सोफा घेऊन उरावर बसला तुमच्या. काय आणि फॅमिलीतला सदस्य म्हणता याला. आहेत सदस्य. असे सदस्य जमा केला ना, तुमची मूळ फॅमिली सिग्नलवर दुपारट्याचं भांड आणि मोरपिसा झाडू घेऊन उभी दिसेल तुम्हाला. अशा डोळ्यासमोर चित्र उभं राहिलं डायरेक्ट. अरे तुम्ही धन्य आहात. काय धन्य आहे. काय करायचं मोरेंचं मला तेच काय कळत करू नका त्यांचं. बसा. नाही. अंदाजच घेतात नाही या माणसाचा. तुम्ही बोला, तुम्ही. मी काहीतरी सिरियसली सांगत होतो की 10 दिवस मी वेगळ्या मनस्थितीत आहे. म्हणजे माझ्या मनात विचारांचं अगदी काहूर माजलेलं आहे. मी स्वतः शिफ्ट होतोय, त्यामुळे माझ्यावर आता काय होते ते मी तुम्हाला नाही सांगू नाही, शकत. बरोबर हो. गेले 10 दिवस मी सांगितल्याप्रमाणे वेगळ्या मनस्थितीत होतो. आणि ना मी ज्या दिवशी पहिल्या दिवस मला आठवतो इकडे आलेलो, चाळ होती माहिती ना, मी टेम्पो घेऊन आलो, सगळे तुम्ही बसलेलो हो होतो. हो तर तो दिवस आणि आजचा दिवस हो हो हो. मला खरंच म्हणजे मी काय करू कळत नाहीये. पण म्हणतात ना, माझ्या हृदयात कुठेतरी एक निद्रिस्त कवी होता. बापरे कवी. तो जागृत झाला हो. आणि तो म्हणाला की बाबा मांड तुझ्या जे काही मनात आहे ते मांड कवितेमार्फत. अच्छा. एक मिनिट एक मिनिट. चौगुले कविता केल्यात तुम्ही? हो, मी कविता म्हणजे पूर्वी फार करायचो मी. या बाजूला चौगुले. वा वा. येस हे तुम्ही कविता पहिल्यापासून करता? हा म्हणजे पहिल्यापासून कॉलेजला असताना मी करायचो, पण मध्ये काही वर्ष गेली मी नाही तेवढा टच आहे. पण मला माहित नाही की हे सगळं आठवलं ना, आपले सगळे ऋणानुबंध सगळे अच्छा अच्छा. फॅमिली होतो आपण. हे सगळं मी कवितेमार्फत केलेलं आहे. तर एक कविता वाचू का? पण ते खायचं वगैरे सगळं व्यवस्थित हो आहे? आहे. त्याच्यानंतर बिर्याणी सुद्धा आणलेली आहे ना? हो हो हो. पण एक पटकन वाचून घेतो, म्हणजे एक पत्र एक समजा किंवा मनातल्या भावना कवितेमार्फत. हा वाचा वाचा. हे वाचा वाचा. फार छान आहे म्हणजे. येस, हे का ग? बापरे माझ्या मनातलं सगळं ह्याच्यात उतरवलेलं आहे मी. बापरे, एवढं मोठं मन आहे तुमचं? नाही, कविता 2च पानी आहे. अच्छा. हा, हा. बाकी सगळे असेच कागद आहेत ते असे. काय बोललो, बिर्याणी थंड जाईल तर खायला मजा नाही. हो नाही, करूया, काहीच प्रॉब्लेम. हो 10 मिनिटात भेटवतो. कवितेचं नाव आहे ओथंबलेल्या आठवणी. अरे वा वा मस्त. म्हणजे तुम्ही लिहिली स्वतः? हो, ओथंबलेल्या आठवणी. म्हणजे तुम्ही ह्या सगळ्या पहिल्यापासून करायचं? हो, पहिल्यापासून. अच्छा अच्छा. हे वाचू द्या. तुंबलेले आठवडे वाचा वाचा. कुठले तुंबलेले आठवडे? आता काय म्हटलं होतं? पूर्ण एपिसोड पाहण्यासाठी आत्ताच डाउनलोड करा अल्ट्रा झकास मराठी OTT ॲप.